श्री गुरुचरित्र अध्याय 38 अन्नपूर्तिका द्विचतुस्सहस्र भोजनम नाम अष्टात्रिंशत्तमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला। आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र सांगे श्री गुरुचे माझे मन निवविवेगी सिद्ध म्हणे नामधारकासी तुझे जे मज पुससी संतोष होतो आम्हासी गुरुचरित्र आठविता तुझ करिता आम्हासी लाभ जोडे परियेसी आठवले कथा सुरसी विचित्र एक झाले असे मागे कथन सांगितले जे भक्तिद्रव्य आणिले स्वामी अंगीकार नाही केले समाराधना करावी म्हणून नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आराणुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियसी असे काश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर अति सुक्षीण ब्राह्मण आला आपण दर्शना म्हणून साष्टांगी नमस्कारून भक्तिपूर्वक विनविले ते दिवसी भक्तजन करीत होते आराधन उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करोनी तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करवीन आपण सवे सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सवे असे तंडुल कणिक वरकड पदार्थ त्या पूर्तिका सोपस्कार असे त्यापाशी सर्व असे वस्त्री बांधिले नेऊनी मठात ठेविले भक्त आणि त्यासी बोलाविले गेला तो ब्राह्मण भोजनासी भोजन करिता झाली निशी आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपुले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची त्यासी भक्त लोक येती आराधनेसी आराणुक नव्हे त्यासी नित्य जेवी समाराधनी समस्त त्यांच हांसती पहाऊ समाराधनेची आयते घेऊन आला से भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी एकासी नवे पुरे अन्न श्री गुरु शिष्य बहुजन केवी करिला हा ब्राह्मण समाराधना करीन म्हणतो लाज नये त्यासी कैसी समाराधना म्हणायासी देखा स्वयंपाक आम्हासी तू करी आजी माधू करी ऐसे नाना प्रकारे त्यासी विनोद करीती ब्राह्मण परियेसी ऐशा प्रकारे 3 मासी क्रमिले त्या ब्राह्मणे तेथेची नित्य होतसे आराधन त्यांचे घरी जेवी आपण गाठोडी उषा खाली ठेवून निद्रा करी प्रतिदिवशी मास 3 क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलाविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी आम्हासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू ऐकोनी श्री गुरुच्या बोला संतोष अपार द्विजा झाला शरणावरी माथा ठेविला हर्ष गेला आयतीसी आणिले द्वय शेर घृत शाखा दोन्ही त्या पुरते स्नान करुनी शुचिरभूत स्वयंपाक केला तये वेळी समस्त ब्राह्मण तये वेळी मिळून आले श्री गुरु जवळी म्हणती आजी आमुची पाळी यावनाळ अन्न घरी
करी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैंचा हाला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणते द्विजांसी नका जाऊ घरांसी शीघ्र जावे आंघोळीसी येथेची जेवा तुम्ही आजी ब्राह्मण मनी विचारिती मठे असे सामग्री आयती स्वयंपाक आता करविती आमासी निरोपिती याची गुणे समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गाव होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तत्क्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप देती जा धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेला गंगेसी बोलावीतसे ब्राह्मणांसी स्वामींनी बोलाविले तुम्हासी शीघ्र यावे म्हणून या ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक वावया होईल निशी तू वा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकोनी तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेऊ अपरात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आम्हासी सहपंक्तीने ब्राह्मणांसी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणांसहित आम्हासी जेऊ वाढी गातू परियसी जरी अंगीकार न करेसी न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याल आपणासी तोची निरोप माझे शिरसी ब्राह्मणांसहित जेऊ वाढीन ब्राह्मण म्हणी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवणे परी आपुले वाक्य सत्य करील मग काय करीतो ब्राह्मण विनवीतसे कर जोडून मजन येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्री गुरु आणि शिष्यासी निरोपीती जा वेगेसी बोलावून आणि ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावीत स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक श्री गुरु निरोपिती तयांसी पत्रावळी करा वेगेसी जेवाजी सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना 4,000 पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांची विनंती करावी तुवा ऐसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवीतसे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्यासी हासोन काय जेवा म्हणतोस आमा तुके ब्राह्मणांसी एक एक शीत न ये वाट्यासी आमंत्रण सांगावया न लाजसी नमस्कारितोसी घडी घडी वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे त्रिकरण पूर्वक करी भक्ती बरवी केली मंगळारती तेणे श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणाजवळी ठेवी म्हणती तये वेळी आणून या तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकोनी ठेवी आमापाशी म्हणून वस्त्र देती तये वेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊन करी
श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तय वेळी बोलावनी म्हणती ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी काढून नेऊनी समस्तांसी वाढी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतुनी घे आणि कांत वाढी वेगी ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु ठाय घातले समस्तांसी वाढी तसे ब्राह्मण परियसी लोक पाहती तटस्थेसी महदाश्चर्य म्हणताती श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी वाढो लागा या द्विजासी आणि उठिले बहुतेसी वाढू लागले तये वेळी भरोनी नेती जितुके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घड ओतूनी नेताती वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी जेवताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे जो जो मागाल तो पदार्थ वाढू वेगे ऐसे म्हणत भागले ती क्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणतसे घृत असे आपुले करी वाढितसे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आकंठवरी झेविल भक्ष परमान्न पत्र शाखा ब्राह्मण वाढिताती अनेका शर्करा दधी लवणादिका अनेक परी झेविले तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती मुखा उच्छिष्ट काढिती तात्कालिका आश्चर्य म्हणती तये वेळी तांबुलादी देती समस्तांसी श्री गुरु बोलावनी तयांसी बोलावा म्हणती आपुले कलत्र पुत्रांसी समस्त येऊनी जेवितील आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित शूद्रादी ग्राम लोक बोलावा त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत पाचारित आले समस्त जेवून गेले तय वेळी श्री गुरु पुसती ब्राह्मणांसी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामियांसी अंत्यज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यांसी जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ती श्री गुरुनायक डांगोरा पिठा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यांसी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामीत वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी घालावे जळात जळचरांसी तृप्त होती तेही जीव ऐसे तया दिवसी विचारी ती सहस्रचारी झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजांत पाचारी वर देती दरिद्र दूरी पुत्र पौत्र होती तुझा समस्त जाहले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्र केव्यू जेविले एक म्हणती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णी अवतार पुरुष असे धणी श्री नृसिंह सरस्वती एक म्हणती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते ऐकिले पांडवा घरी दुर्वास गेले ऋषी शरांसमवेत सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्ण आला ठाकून तेणे केले अन्नपूर्ण
दुसरे आजी देखील नर दिसतो दंडधारी, सत्यत्रय मूर्ती अवतारी, न कळे महिमासे अपारी, म्हणतील लोक अनेक. याते नरजे म्हणती ते जाती अधोगती, वर्णावया नाही मती, म्हणती हाची परब्रह्म. नवे हाजरी ईश्वर केवी केले अन्नपूर, होते 3 अडीच शेर, 4 सहस्र जेविले केवी. आणिक 1 नवल झाले आम्ही समस्ती देखिले, प्रेताते जीव आणिले शुष्क काष्टासी पल्लव. आणिक ऐका याची महिमा, कोणासी देऊ आता साम्या. कुमसी होता त्रिविक्रमा, त्यासी दाखविले विश्वरूप. ग्रामात होती वांज महिषी, क्षीर काढविले आपुले भिक्षेसी. वेद म्हणविले पतिता मुखेसी, अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती. आणिक जाहले 1 नवल कुष्टी आला विप्र केवळ, दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने. विणकरी होता 1 भक्त, तयासी दाखविला श्री पर्वत. काशी क्षेत्र क्षण न लागत, 1 भक्तासी दाखविले. आणिक अपार चरित्रता अमित असे हो सांगता, क्षितिवरी समस्त दैवते तायांचे नवे सामर्थ्य. समस्त देवांते आराधिता, आलास्य होय मन काम्यता. दर्शन मात्रे श्री गुरुनाथा, सकळाभीष्टे होताती. ऐसे म्हणते विप्रलोक, अपूर्व जाहले कवतुक. ख्याती ऐकती समस्त देख, श्री गुरुचे चरित्र. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे परियसी. याची निमित्त बहुवसी, शिष्य जाहले श्री गुरुचे. नाना राष्ट्रींचे भक्त येती, श्री गुरुची सेवा करीती. अंतःकरणी एकचित्ती, भजणारांसी प्रसन्न. गंगाधराचा नंदन, सरस्वती विनवी नमून. ऐका तुम्ही समस्त जन, भजा भजाऊ श्री गुरुसे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे. अन्नपूर्तिक द्विज चतुःसहस्र भोजनं नाम 38तमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. ओवी संख्या 9. यथार्थ श्री गुरुचरित्र. भास्कर विप्राच्या भिक्षेला स्वामींचा स्वीकार. सहस्र भोजनम नाम अध्याय 38. भास्कर विप्राचा भिक्षा संकल्प. नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, हे स्वामी, महाराजांचे पुढील चरित्र मला विस्तारून सांगा. ते ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे. मला गुरुचरित्रामृताचा 1 घोट द्या. श्री गुरूंचे चरित्र ऐकण्यास माझे कान आतुर झाले आहेत. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, तू जसे विचारतोस तसे मला गुरुचरित्र आठवत आहे. माझ्या मनाला अतिशय संतोष होत आहे. तू चरित्र ऐकण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून आम्हाला ही कथा आठवली. आता एक सुरस कथा सांगतो, ऐक. महाराजांकडे भक्तांची रीग लागत होती. रोज भक्तगण द्रव्य सामग्री आणून देत असत, पण महाराज द्रव्य आणणाऱ्या भक्तांनी समाराधना घालावी म्हणून द्रव्य घेत नसत. त्यामुळे नित्य समाराधना होत असे. समाराधना नाही असा एकही दिवस जात नसे. एके दिवशी भास्कर नावाचा काश्यप गोत्री गरीब ब्राह्मण आला. त्या अत्यंत गरीब ब्राह्मणाने आपण दर्शनासाठी आलो म्हणून साष्टांग नमस्कार केला. श्री गुरूंशी भिक्षा करवीन हा संकल्प करून सोबत साहित्य घेऊन तो आला होता. तिघांना पुरेल इतके तांदूळ, गव्हाचे पीठ व इतर साहित्य एका वस्त्रात आणले होते. ते त्याने मठात आणून ठेवले. दुसऱ्या एका भक्ताने त्याला बोलावले असता तो ब्राह्मण भोजनासाठी गेला. भोजन झाल्यावर सायंकाळी तो मठात आला व गाठोडी उशाशी ठेवून झोपी गेला.
भक्तगण रोज समाराधना घालण्यासाठी येत असत. त्यामुळे या विप्राला अवसर मिळत नसे. तो रोज समाराधनेत भोजन करीत होता. समस्त लोक त्याचे हसे उडवीत असत. ते म्हणाले, पहा, हा म्हणे सामग्री घेऊन समाराधना करावयास आला आहे, पण रोज समाराधनेस यथेच्छ भोजन करतो. एकाला पुरेल इतकी सामग्री देखील त्याच्याजवळ नाही. व गुरु, शिष्य आणि मोठा परिवार यांना समाराधना करीन म्हणतो. समाराधना करीन असे म्हणायला त्याला लाज तरी कशी वाटत नाही? तू आणलेले पदार्थ आम्हाला दे आणि माधुकरी कर, असे नाना प्रकारे त्या गरीब ब्राह्मणाची इतर भक्तगण टिंगल करीत असत. अशा प्रकारे 3 महिने लोटले. नित्य समाराधना होत असे व तो विप्र रोज गाठोडी उशाखाली ठेवून झोपत असे. भास्कराच्या भिक्षेला स्वामींचा स्वीकार, सर्वांना आमंत्रण. एके दिवशी असाच त्या गरीब ब्राह्मणाचा उपहास करताना महाराजांनी ऐकले. तेव्हा त्या ब्राह्मणाला त्यांनी बोलावून सांगितले, आज तू भिक्षा कर, त्वरित स्वयंपाकाला लाग. हे वचन ऐकून ब्राह्मणाला अति आनंद झाला. चरणावर माथा ठेवला. नंतर तो तयारीला लागला. स्नान करून शुचिर्भूत होऊन त्याने स्वयंपाक केला. ते पाहून समस्त ब्राह्मण श्री गुरुजवळ आले व म्हणाले, आज आमची पाळी आहे. आम्ही रोज समाराधनेत मिष्टान्न भोजन करतो. आज हा ब्राह्मण आला, त्यामुळे आजची समाराधना राहिली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, शीघ्र आंघोळ करून या. तुम्ही आज येथेच भोजन करा. भक्तगणांना वाटले, मठात भोजन सामग्री विपुल आहे, आता महाराज स्वयंपाक करायला लावतील. याच हेतूने श्री गुरूंनी आम्हाला निरोप दिला असेल असा विचार करून ते सर्व आंघोळीला गेले. श्री गुरूंनी विप्राला बोलावून सांगितले, आता त्वरित स्वयंपाकाला लाग. बऱ्याच ब्राह्मणांना सांगितले आहे, रात्र व्हायच्या आधी सर्व आटोपले पाहिजे, त्यामुळे त्वरित स्वयंपाक कर. विप्राने स्वयंपाक केला. त्याच्याजवळ 2-3 माणसांचा शिदा होता, त्यामुळे त्याचा स्वयंपाक त्वरित झाला. तसा निरोप त्याने श्री गुरूंना दिला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, त्वरित जाऊन सर्व ब्राह्मणांना बोलावून आण. ब्राह्मणाने गंगेवर जाऊन सर्व मंडळींना स्वामींनी सांगितल्याप्रमाणे निरोप दिला. तो म्हणाला, आपण सर्व त्वरित चला, स्वामींनी बोलावले आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, अरे, स्वयंपाक व्हावयास वेळ आहे, आम्ही येतो. तू तोपर्यंत स्वामींची माधुकरी कर. त्याने स्वामींना तसा निरोप दिला की ब्राह्मण मंडळी सायंकाळच्या भोजनाच्या वेळी येतील. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आज आम्ही सर्व मंडळी सोबत भोजन करण्याचा निर्धार केला आहे. सर्व ब्राह्मण मंडळी सोबत आम्हाला वाढशील तरच आम्ही भोजन करू, अन्यथा आम्ही तुझ्या घरी भोजन करणार नाही. तेव्हा विप्र म्हणाला, आपण जशी आज्ञा कराल ती मला मान्य आहे. आपणाला इतर ब्राह्मण मंडळींसोबतच भोजन वाढेल. त्याने मनात विचार केला की महाराज अवतारी पुरुष आहेत, ते आपले बोल सत्य करतील. तेव्हा तो विप्र हात जोडून म्हणाला, हे स्वामी, मी त्यांना बरीच विनवणी केली, पण ते माझे ऐकत नाहीत. माझे बोलणे ते थट्टेवर नेत आहेत, त्यांना गंमत वाटते. तेव्हा श्री गुरूंनी दुसऱ्या शिष्याला सांगितले, तू गंगेवर जा, सर्व ब्राह्मण मंडळींना भोजनासाठी बोलावून आण. तो शिष्य धावत गंगेवर गेला व निरोप दिला. तेव्हा सर्व मंडळी त्वरित मठात आली. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, आज हा विप्र समाराधना करतो, तुम्ही सहकुटुंब त्याच्याकडे भोजन करावे. तेव्हा तुम्ही त्वरित पत्रावळी तयार करा. 4 सहस्त्र पत्रावळी तयार करा. पुढे विप्राला उद्देशून श्री गुरु म्हणाले, तू सर्वांना विनंती कर आणि सांग की मी समाराधना करतो, तेव्हा आपण सर्वांनी सहकुटुंब माझ्याकडे भोजनास यावे. तसा निरोप विप्राने ब्राह्मणांना दिला. आमंत्रण दिले. तेव्हा काही मंडळी उपहासाने म्हणाली, काय जेव्हा म्हणतोस? आमंत्रण देताना तुला लाज कशी वाटत नाही? अरे, तू शिजवलेल्या अन्नापैकी एक शीत तरी आमच्या वाट्याला येईल काय? त्यावर वृद्ध ब्राह्मण म्हणाला, अरे, त्याची निंदा करू नका. जसे गुरु महाराज सांगतात तसेच तो आपणाला सांगत आहे. तेव्हा सर्व मंडळी पत्रावळी करावयास लागली. अन्नपूर्णा प्रसन्न.
विप्राने श्री गुरूंची षोडशोपचारे विधिपूर्वक पूजा केली. नंतर मंगलारती करून साष्टांग नमस्कार केला. स्वामींना आनंद झाला. उत्साहित होऊन म्हणाले, तू केलेला स्वयंपाक माझ्याजवळ आणून ठेव. तेव्हा आज्ञेप्रमाणे त्याने सर्व शिजवलेले अन्न स्वामींजवळ आणून ठेवले. स्वामींनी त्याला एक वस्त्र दिले. ते वस्त्र त्या अन्नावर झाकावयास सांगितले. वस्त्र अन्नावर झाकल्यानंतर श्री गुरूंनी कमंडलूतील उदक हाती घेऊन अन्नावर अभिमंत्रून प्रोक्षण केले. नंतर त्या ब्राह्मणाला बोलावून सांगितले, हे अन्न तू उपडे करू नकोस. पाहिजे तेवढे दुसऱ्या भांड्याने काढून वाढावयास नेत जा. तुपाच्या भांड्यातील तूप दुसऱ्या भांड्यात घेऊन वाढावयास नेत जा. आता सर्व पत्रावळी मांडा. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. विप्राने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वाढावयास सुरुवात केली. तेव्हा स्वामी शिष्यांना म्हणाले, अरे याला वाढण्यासाठी मदत करा. तो एकटा इतक्या मंडळींना कसा वाढेल? तेव्हा शिष्य मंडळी उठून त्याला वाढण्याकरिता मदत करू लागली. सारे लोक आश्चर्याने पाहतच राहिले. स्वामींजवळ ठेवलेल्या भांड्यातून वाढावयास अन्न घेऊन जात, पण भांड्यातील अन्न कमी झाले नाही, होते तितकेच राहिले. त्या भांड्यातून अन्न दुसऱ्या भांड्यात घेऊन शिष्य मंडळी ब्राह्मणांना वाढू लागली. श्री गुरु सर्वांसोबत भोजनाला बसले. जे जे ब्राह्मण मंडळी मागत होती ते सर्व शिष्य लोक वाढू लागले. नको नको म्हणेपर्यंत वाढत होते. सर्व मंडळींनी यथेच्छ भोजन केले. सर्वजण संतुष्ट झाले, तृप्त झाले. लाडू, खीर, पायस व पालेभाज्या इत्यादी वस्तू भोजनात असून सर्वांनी मनापासून यथेच्छ भोजन केले. त्यानंतर उष्ट्या पत्रावळी ताबडतोब उचलण्यात आल्या. भोजन झालेल्या मंडळींना तांबूल दिला. श्री गुरूंनी जेवून उठलेल्या ब्राह्मणांना सांगितले, आपल्या बायका मुलांना जेवावयास बोलवा. त्यानुसार सर्व विप्र कुळ आले आणि पंचपक्वान्नाचे भोजन केले. त्यानंतर गुरु महाराज म्हणाले, आता गावातील इतर सर्व मंडळींना सहपरिवार भोजनासाठी आमंत्रित करा. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व गावकरी मंडळींना बोलावले व ते सहपरिवार यथेच्छ भोजन करून घरी गेले. आणखी कोणी राहिले असतील त्यांना बोलावले व गावातील सर्वांनी आकंठ भोजन केले. नंतर गावात दवंडी पिटण्यात आली. गावात कोणीही उपाशी राहिले नाही. मग गुरूंनी त्या विप्राला भोजन करण्यास सांगितले. त्याचे भोजन झाल्यावर उरलेले अन्न पाहिले तेव्हा असे दिसून आले की जेवढे अन्न विप्राने शिजवले होते तेवढेच अन्न शिल्लक होते. श्री गुरूंनी त्या भास्कर ब्राह्मणाला सांगितले, हे सर्व अन्न पाण्यात टाकावे, म्हणजे पाण्यातील मासे व इतर जीवजंतू अन्न खाऊन तृप्त होतील. सारे लोक आश्चर्य करायला लागले. त्या दिवशी 4000 लोक आकंठ भोजन करून गेले, पण स्वयंपाक मात्र 2-3 लोकांचाच केला होता आणि तेही अन्न तसेच शिल्लक राहिले होते. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावून आशीर्वाद दिला. तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्र पौत्र होतील. आता आनंदाने घरी जा व सुखात राहा. महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष देवी अन्नपूर्णा प्रगट झाली. श्री नृसिंह सरस्वती महाराज खरोखरच अवतारी पुरुष आहेत असा चमत्कार फक्त पांडवांच्या घरी झाला होता. दुर्वास ऋषी पांडवांची परीक्षा पाहण्याकरता गेले असता श्रीकृष्ण धावून आले होते. अन्नपूर्णा प्रसन्न करून श्रीकृष्णाने दुर्वास व इतर समस्त ऋषींचा जठराग्नी शांत केला होता. दुसरे आज घडले. महाराज मनुष्य रूपात असले तरी प्रत्यक्ष दत्ताचा अवतार आहेत. त्यांचा महिमा अनंत आहे. त्यांना जे नर म्हणतील ते अधोगतीला जातील. स्वामी हेच परब्रह्म आहे. ते जर ईश्वर नसते तर अन्नपूर्ती कशी झाली असती. म्हणूनच 2.5 शेर धान्याच्या शिजविलेल्या अन्नात 4000 लोक यथेच्छ भोजन करू शकले ना. समस्त देवांची आराधना केल्यावर मनोकामना पूर्ण होण्यास अवधी लागतो, परंतु महाराजांचे दर्शन होता क्षणीच सर्व इच्छा पूर्ण होतात. एकचित्त अंतःकरणाने स्वामींची सेवा करणाऱ्यांवर ते तत्काळ प्रसन्न होतात व भक्तांची इच्छापूर्ती करतात.
आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 38. ओम तत्सत.